खुशीची गोष्ट आहे भाई, ऊन यायला लागले आणि क्लॅरिटी हळूहळू वाढायला लागली. पहिले काहीच दिसत नव्हतं, आता थोडं भरती दिसायला लागले, मागवा थोडं भरती दिसायला लागले. आणि आपण जाऊया ते इकडे जाऊ मंदिरात साईडला. क्लॅरिटी ना आता हळूहळू यायला लागली. लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण आहे ना एवढं क्लॅरिटी मध्ये नाही रे सुपरमॅन आहे का, तर होईल तेवढं आपण करून घेऊ. ऊन पण पडलंय आणि क्लॅरिटी येईन आता. आणि पाऊस पडायच्या पहिले मला वाटतं पाऊस परत येणार आहे. पाऊस पडायच्या पहिले आपण ते बघून घेऊ. चलो बघा गाईज आता क्लिअर दिसायला लागलंय. आपण तिथं जाऊन आलो. इथनं आपण आतमध्ये गेलतो या साईडनी. आता आपल्या बाजार तळापासून इथनं एंट्री, इथनं आतमध्ये जायचंय. तर आपण इथं टाइमला पहिले शूट करून घेऊ थोडासा. हे बाजारपेठ आहे, हे बघा, हे बघा. जाऊ वेस्ट बाजारपेठ आहे. आणि आता एवढं क्लिअर दिसायला लागलंय, नंतर नंतर सांगता येत नाही, कारण की ऊन परत गेलंय. लवकर जावं लागेल भाई, नाहीतर ते बी दिसायचं बंद होईल मंदिर. आता आपण डायरेक्ट मंदिरातच घेतो. एक दृश्य दाखवतो तुम्हाला, बघा. असलं भारी वाटतंय, दिसतंय ना भाई. लिटरली वेगळंच लेवलचं ह्याच्यापेक्षा उंच डोंगर आहेत समोर, उंच ह्याच्या या गडापेक्षा उंच आहे बघा. 1 2 3 स्टार्ट. समोर जे दिसतंय का, हे समोर इथं कुठलं तर गड आहे रे. इथे समोर सगळे डोंगर आहेत ना, सगळे थोडे दिसायला लागले ते. आणि परत आता आभाळ आले, परत आभाळ यायला लागले. चला चला चला. इथं पण मस्त लांबना बघा मंदिराचं आहे ना, मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो. लांबना बघा मस्जिद दिसते का नाही. हेच कारण आहे शिवाजी महाराजांनी त्या काळात त्याचा शेपच असं बनवलेला. ते लांबनं जर समजा समोरच्या गेला त्याच्यावरती हल्ला वगैरे करणार नाही. जेवढं परत एकदम तडका देऊ आणि मगच थोडं जाऊ. एकाच घे ना. आणि करून थोडी एनर्जी पण इथून इथं आलेलं आहे. आणि इथनं आपल्याला जायचं त्या साईडला. डोंगरावर बघा गाईस कसलं भारी ऊन पडल्या. हा बघा, हा आता बघा. आणि इकडं सगळं अंधार पडलेलं आहे आता. ओय ये फिलिंग नसल्यावाला. चांगली जागा बघितली भाई मी, क्वालिटी जागा बघितली भाई. समोर हे दृश्य आणि भाई इथं जेवणार आहे. हा काय फील आहे. तर अशा पद्धतीत दुसऱ्यांदा जेवण झालंय, काय बोलू. आणि सगळी आपल्या मयूर भाऊची कृपा आहे. आणि हे दृश्य बघून जेवण करण्यात आनंद आहे ना, असला क्वालिटी आनंद आहे ना कुठेच यो आहे ना. यो हा टाइम आहे ना पैसे देऊन भाई नाही कमवता येत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना उशीर झाला, आपल्याला जायचंय. चला राहून वगैरे त्याला घेऊनच ठेवतो. इकडे क्वालिटी उंची काही लय हवी आहे, भरपूर नाही काढू शकत आपण. वो एक बार निकालिए ना उसको फिर कौन लगाना पड़ता है ऐसा.
कहते हैं बहुत सारे लोग। हे बघा डिझाईन बघा, दाखव इथलं पातं दाखव धारे का बघू दे। धार नाही ना धारी कड बाहेर। हा इथून धार स्टार्ट होती वाटतं, हा इथून धार स्टार्ट होती। काय एक्सपिरियन्स करायला भेटते नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला मजाच वेगळी। नवीन लोकांना भेटायचं, बोलायचं बिंदास नाही का, फ्रँकली एकदम फिल्डिंग बाज। सेम आपलं मस्जिद असल्यासारखं दिसतंय, पण ते टेक्स्चरच त्याचा असा बनवला ना, त्याची डिझाईनच अशी तयार केली ना, कोणाला जरी लांबून दिसलं ना ते मस्जिदच दिसते। पण नाही बाई, ते आपलं मंदिर आहे। आणि हे घर, हे पहिले प्राचीन काळातले घरं असू शकतात नाही का। पडझड झाली थोडीशी इथं, तुला तिथं जाऊ, तिथं टकमक टोके आणि झालं। अजून काय एक्सप्लोर करायचं। हो हे बघा, इथून बघा छोटेसे पहिले नाही का नॉर्मल वगैरे पहिले असे घर वगैरे राहतील, तिथं टेंट वगैरे कॅम्पिंग केली लोकांनी, सगळ्या भरपूर लोक आलते। तर 60 to 70% लोकांनी ना कॅम्पिंग वगैरे करून राहिले असते सकाळचं। हाय जेवायला, हा इथं बोलला ऑलरेडी लागलेलं आहे तिथं, तसं काय नाही। हे बघ इथं चूल पण बनवलेली, माणसांनी जेवणाची वगैरे सोय करून गेलेत कोण। तर गाईस फायनली आपण इथं पण आलोय मंदिरापाशी। आता आतलं मंदिर बघू, एक्सप्लोर करू, फिरू, मस्त पाया पडू, दर्शन घेऊ, मग येऊ। जगदीश्वर मंदिर शिलालेख हे बघा। चालले ते बाई। आता डायरेक्ट खाली निघायला घेऊ आपण पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण की इतका लेट झालाय ना,
खाली जाईपर्यंत तर पूर्ण अंधार पडणार आहे मला तर वाटतंय. अरे खाली जाईपर्यंत तर पूर्ण अंधार पडणार आहे. काहीच आता वेळ न घालवता सगळ्यात पहिलं आपण आहे ना खाली गड उतरायला घेऊ, कारण की परत लय लेट होणार आहे आपल्याला. जवळजवळ आपल्याला 8 वाजतील खाली उतरायलाच. त्यामुळं पहिलं लवकर खाली उतरून घेऊ आणि मग नंतर तिथनं कुठं पार्किंग स्लॉटमध्ये जाऊन गाडी घ्यायची, गाडी घेऊन प्लस निघायची तिकडनं. तर भेटू डायरेक्ट मला वाटतं खाली थोडंफार काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला गाईज, आपण एक लास्टचा नजारा बघून घेणार आहे. टकमक टोक कडेलोट जिथनं माणसाला करत होते. आणि हे रस्ता बघा ना कसला आहे, फुल उबाड खाबाड. ऐका आईच्या गावात आई ओ भाई. हां ए बा आईच्या गावात बाई सॉरी. तर एक शेवटचा पॉईंट राहिलाय टकमक टोक. ते बघून झाला ना भाई विषय क्लोज. मन भरणार तर नाही कधीच, पण एक ओ वाव. हे बघा जुन्या काळातले दगड, ते काय आत्ता सध्या मध्ये आहेत ना, ते काम चालू होतं ना, तर ते खोदून काढले ते. आणि हे दृश्य बघायला कसलं वाटतंय गाईज. तुम्ही तिथं यूट्यूब मोबाईलवरती बघू शकता, पण इथं येऊन तुम्ही ज्या दिवशी फील कराल ना भाई, संपला. मागचा व्ह्यू बघा. तर बापरे हो का. या साईडला आपल्याला जायचं आहे टकमक टोकावरती. आणि तुम्हाला माहिती आहे ना, शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस ते होते इथं तख्तावरती, एकाही माणसाचा कडेलोट झाला नव्हता बघा. एवढे प्रामाणिक होते आपल्या महाराजांना सगळे, आणि एवढे जीव लावायचे महाराजांना आपल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, हा संभाजी महाराजांच्या टाईमला भरपूर जणांना कडेलोट केलं संभाजी महाराजांनी. काय कारण की काही त्यातले आपलेच थोडेफार फितूर होते. बोलणार काय सगळ्यांना कहाणी माहिती. मी आलोय कुठे हे मला समजा नाही. कुठे येऊन गुतलो. रॉंग टर्न. नाही चुकीचं आलोय मी. वा, इथनं जाऊ शकतो मी खाली. तिथून जाऊ शकतो. इथनं रस्ता आहे. एक रस्ता बंद असला, 10 रस्ते तर उघडे जाऊ शकतो. हे बघा गावला शॉर्टकट डायरेक्ट. आणि खाली दरी. कुठं आणलंय बघा. गावात दिसतंय रे क्लास. हे बघा हे काय माहिती, घरासारखंच दिसतंय. हे बघा रायरेश्वर मंदिराचा व्ह्यू. आणि हे खाली खोल दरी. आणि हे तर आहे कडेलोटचा पॉईंट, टकमक पॉईंट. हे तर आपल्याला जायचं, पण ह्यो म्हणतो मला इथंच थांबायचं. आता काय याला कडेलोट करून टाकू का? हे तसं बी काय काम नाही ह्याचं आयुष्यात. ह्यो घरच्यांना वजच आहे याचं. टाक खरंच उडी जा. आयले भारी चान्स आहे. खूप टाइम आहे उडी टाकायला. बरं टाइम आल्यावर टाक. बस चला आता जाऊ. पॉइंट बघा आणि व्ह्यू बघा. ओ भाई काय यार, बघल तेवढं कमी आहे रे, बघल तेवढं कमी. गाईस हे बघा आपण आलोय इथं, जवळच आहे आता ते पॉइंट. आणि हा आपला सह्याद्रीचा सर्वात सुंदर आणि एकदम क्लास असा गड. ही आपला स्टार्टिंग होणारा. इथनं आपलं ते बुरुजचा आपलं चालू होत्यात बाउंड्रीज. आणि हे बघू शकता हा पूर्ण गड इथून दिसतो. हे बघा हा पूर्ण रायगड आत्ता सध्या थोडाफार डागात बुजलाय. आणि आपण आलो इथं टकमक टोकला. तर जाऊ तिथं बघू. हा शेवटचा व्ह्यू असणार आहे. इथनं डायरेक्ट आपण खाली उतरायला घेणार आहे. बाई आलंय आपला टकमक टोकचा पॉईंट. लेवल आहे, नेक्स्ट लेवल आहे हा. टकमक टोक कडेलोटचा पॉईंट हा आहे. आणि इथनं तुम्ही खाली तर बघू शकता.
आता नाही दाखवणार ते सीन, तिकडे गेलो दाखवतो सरप्राईज. भेटू तिकडे पुढं. गाईज आपल्या रायगडाची ही लाईन आहे, हे बघू शकता तुम्ही. तटबंदी ही पूर्ण तिथपर्यंत गेलेली आहे आणि तिथून सरळ खाली डायरेक्ट खायचे. आणि हा आपला रायगड, भव्य दिव्य असा रायगड. इथनं जाऊन बघू पुढं. पाय म्हणजे अशा वाफ निघायला लागली पायातनं. हा आहे आपला टकमक टोक एकदम एंड शेवटचा पॉइंट. इथनं डायरेक्ट खाली फेकलं जायचं. बाई काय सजावती, कसलं खतरनाक वाटतंय. धरून थांबले एकदम जाम. खाली बी जाऊ शकतो पण नाही. पर्यंत समोर आपलं एकदम मस्त असं आपलं सह्याद्री डोंगर दिसते, पूर्ण वाईल्ड असं. तर तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर एकदम क्लिअर मध्ये दिसतं. आणि तर खाली डायरेक्ट दरी आणि ह्या साईडला पण डायरेक्ट खाली दरी. आणि पोरं आपले चाललेत शूट. बघून घ्या तुम्ही. एक मिनिटात आता. आणि लेट तर भरपूर झालं, 6-6:30 वाजलेत बहुतेक. मला असं वाटायला लागले होईल तेवढं लवकर खाली स्पीडमध्ये जाऊ डायरेक्ट इथनं पार्किंगला. आता कुठंच वाटायचं नाही, थेट पार्किंग. हा लास्टचा असा दृश्य आपल्या रायगडाचा, हे बघू शकता तुम्ही. ट्रॅक आहे ना फुल ऑफ रोड चाललाय. खाली बघू शकता कुठनं चाललोय आम्ही, एकदम कच्च्या रोडवरनं चाललोय. भाई रिस्क घेऊन खाली चाललोय. इथं तर बघा काय, हे बघा भाई एकदम रॉ ॲडव्हेंचर चाललाय. कुठनं आलोय आम्ही, तिथनं आलोय. तिथून असं या साईडला चाललोय. फुल रॉ ॲडव्हेंचर चाललाय. हो हा, ती गाय बघा कुठे गेली. जाते त्यांना सवय आहे. चला आपण, आपल्याला नाही जातो काढायला. ओ भाई ये का है बे, ये देखो भाई, वेगळ्याच लेवलचं चालू आहे ट्रॅक, वेगळ्याच. ओय ओय. आणि बाप, मौजा ही मौजा. माग बघा आईला समोर असली खतरनाक तरी दिसते ना भाई. पण एक त्या दादांनी ना एक फक्त हारकी दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून. भाई खरंच ते शिरला अंगात, ताकद आली, पॉझिटिव्हिटी वाढली. आता जायचं तर इथनंच जायचं, कुठं का निघणार रोड घेऊ, पण इथनंच जाणार. भाई हे बघा, आपण मला वाटतं जवळजवळ आपण ना निम्मा पायरीच्या वाट येऊ शकतो. निम्मी पायरीची वाट चोरून येऊ शकतो. का चालू झाली इथनं पायरीची वाट. आता इथनं आपण खाली जाऊ शकतो. ह्या बघा दरी साईडला. आणि मी घातलेत साधे ते तसले येत क्रॉक्स वरती आलोय. बघितलं मी कोणी आणतीन भाई. मस्त काय ट्रेक चाललाय. ओजी ट्रेक चाललाय बघा. उतरताना आपण त्या या रोडने आलतो, त्या सॉरी वर येताना, तर खाली उतरताना ह्या रोडने आहे. तर व्ह्यू बघू शकता, पॉइंट काय क्लास दिसतोय. इथं आपण चाललो ना रोपवेला, तो रोड आहे. इथनं चालत गेलतो तो. आणि इथं खाली ट्रेकिंग करत चाललेत पब्लिक. आणि तर आपण पण इथनंच जायचं. तो गेलाय शानपट्टी करत आहे बघा.
सांगून बी गेला नाही, मी गेलो असतो सर आता. ठीक आहे चला भेटू खाली. अशा प्रकारे परत एकदा ऑफ रोड ट्रेकिंग चालू आहे. ठीक ना डायरेक्ट इथं खाली. फायनली बाई ट्रॅक करत करत खाली आलो. तिथून त्या टोकापासून ती असा आडवा रोड इथून कडून तरी निघतोय. तर भाई दिसायला नल्ले सोपं दिसतंय. कधी या ट्रॅक करा मग तुम्हाला समजेल. आणि गावात बाईक फुल विजलो. 10 मिनटं तर वाचणार हलणार नाही. मी इथं मेन रोडला पण आलोय. हा आपला रायगड, भव्य दिव्य असा रायगड. आणि रायगडाचे दर्शन झालेत आपले. तर आता इथं पार्किंग लॉटला जायचंय. पार्किंग लॉटवरून बस आहे का? आता इथं आम्ही लोटांगण घेत जाणार आहे खाली. ठीक आहे चला खाली पार्किंग मध्ये भेटू. बाय. तर अशा पद्धतीने गाईस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपण पार पाडलेला आहे. आणि आपण आलेले आहेत मेन रोडला खाली. तिथून आपण जाणार आहे पार्किंगला. पार्किंगवरून गाडी घेऊन आपल्याला तामिनी घाट पूर्ण क्रॉस करून मुळशीतनं डायरेक्ट पुन्हा गाठायचं आहे भाई आपल्याला. आणि हे बघून घ्या एक लास्ट रायगडचा व्ह्यू. हा आपला रायगड. नेक्स्ट लेवल आहे भाई, नेक्स्ट लेवल. आपण ह्या रूटनी गेलतो, या रूटने आलोय. म्हणजे आपला एवढा टाइम आणि एवढा मोठा रूट वाचलाय ना आपला. हे बघा इथं पायऱ्या दिसते ते हा रोड. इथून आपण जाताना गेलतो आणि मागच्या रोडने आपण आलतो. तर ह्यो मयूर काय म्हणतोय की नाही म्हणून ते मागणं आपण वर गेलतो. आता तर व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून बघत राहा. गाईज आपण पोचलोय आपल्या धन्नोपाशी पार्किंग स्लॉटमध्ये बघू शकता. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.